पांडवलेणीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामावर ASIचा हातोडा, मनपाला स्टॉप वर्क कम रिमूव्हल नोटीस, कंपाऊंड वॉलचे काम तात्काळ थांबवून अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश, 100 मीटर प्रतिबंधित क्षेत्रात बांधकामाचा गंभीर प्रश्न, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। नाशिकच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या पांडवलेणी परिसरातील दादासाहेब फाळके स्मारकाच्या पायथ्याशी नाशिक महानगरपालिकेकडून सुरू असलेले कंपाऊंड वॉलचे बांधकाम आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात हे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ASI थेट स्टॉप वर्क कम रिमूव्हल नोटीस बजावली असून सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्यासह यापूर्वी केलेले अनधिकृत बांधकाम साहित्य, डेब्रिज व यंत्रसामग्री हटवून परिसर पूर्वस्थितीत आणण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नाशिक उपविभागाकडू61 एप्रिल 2026 रोजी नोटीस NSK/NSK/2026-27/461 क्रमांकाची नोटीस जारी केल्याचे कागदपत्रावरून समोर आले आहे। या नोटिसीची प्रत जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही नमूद आहे। त्यामुळे आता या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई कधी होणार आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी कोणाची निश्चित होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे। प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम 1958 मधील कलम 20A नुसार संरक्षित स्मारकाच्या सीमेपासून 100 मीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निर्धारित केला जातो। या क्षेत्रात कायद्यातील तरतुदीशिवाय बांधकाम करण्यास मनाई आहे। याच पार्श्वभूमीवर पांडवलेणी परिसरातील कंपाऊंड वॉलच्या कामाबाबत ASIने आक्षेप घेतल्याचे नोटीसमधून स्पष्ट होते। संबंधित कामासाठी पुरातत्व विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, हा आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे। ASIच्या नोटिशीत केवळ सुरू असलेले काम बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले नसून यापूर्वी करण्यात आलेले तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अनधिकृत बांधकाम साहित्य, डेब्रिज, यंत्रसामग्री व इतर साहित्य तातडीने हटवण्याचे निर्देश असल्याचे कागदपत्रात नमूद आहे। तसेच संरक्षित स्मारक किंवा परिसराला कोणतेही नुकसान होऊ न देता जागा पूर्वस्थितीत आणण्याची जबाबदारी संबंधितांवर टाकण्यात आली आहे। नोटिसीचे पालन न केल्यास पुढील वैधानिक कारवाईसाठी प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा इशाराही देण्यात आला आहे। विशेष म्हणजे कायद्यातील तरतुदीनुसार प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम केल्यास 2 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे हा विषय आता केवळ महापालिकेच्या अंतर्गत प्रशासकीय प्रक्रियेपुरता मर्यादित राहिलेला नसून कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा बनला। पांडवलेणीसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाने आवश्यक वैधानिक परवानग्या तपासल्या होत्या का? कामाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती होती का? स्थळ पाहणी कोणी केली? निविदा प्रक्रिया राबवताना पुरातत्व विभागाच्या नियमांचा विचार करण्यात आला का? कामाचा आदेश कोणी दिला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। जर पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली असेल तर त्याची प्रत सार्वजनिक करावी आणि जर परवानगी घेतली नसेल तर अशा परिस्थितीत काम सुरू करण्यास जबाबदार अधिकारी व संबंधिताची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। ASIच्या निर्देशानुसार केलेले बांधकाम हटवावे लागल्यास त्यासाठी पुन्हा सरकारी निधी खर्च होणार का, हा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे। जनतेच्या पैशातून एखादे काम करायचे, नंतर ते नियमबाह्य ठरल्यास तेच काम पाडण्यासाठी पुन्हा सार्वजनिक पैसा खर्च करायचा असे झाले तर संबंधित निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे। पांडवलेणी परिसरातील कंपाऊंड वॉलचा विषय समोर आल्यानंतर दादासाहेब फाळके स्मारकाच्या विकास, नूतनीकरण आणि परिसरातील विविध प्रकल्पांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे। दादासाहेब फाळके हे नाशिकचे भूमिपुत्र आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या स्मृती जपणाऱ्या या स्मारकासाठी शासन, पर्यटन विभाग, महापालिकेच्या माध्यमातून विविध टप्प्यावर निधी खर्च करण्यात आला आहे। पेलेखन पार्क पासून सेंट्रल पार्क पर्यंतच्या विकास कामांचा उल्लेख करत विविध टप्प्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। काही कामे सुरू होऊन नंतर थांबली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याच परिसरात वेस्ट टू वंडर या संकल्पनेअंतर्गत टाकाऊ वस्तूपासून विविध आकर्षक संरचना उभारण्याचा प्रकल्प राबवण्यात आल्याचे सांगितले जाते।
मात्र या प्रकल्पासाठी वापरलेल्या साहित्याचा स्रोत, महापालिकेच्या मालकीच्या जुन्या साहित्याची विल्हेवाट, भंगार विक्री, त्यातून मिळालेली रक्कम आणि नव्याने खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचा खर्च याबाबत पारदर्शकता असावी अशी मागणी आता पुढे आली आहे। ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सुमारे 285 पानी कागदपत्रे व पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला आहे। या कागदपत्राच्या आधारे महापालिकेतील विविध निर्णय, निविदा, प्रक्रिया, ठेके, परवानग्या, पदोन्नती, सेवा नियम, घनकचरा विभाग, अग्निशमन विभाग आणि इतर विकास कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महापालिकेतील काही अधिकारी संबंधित ठेकेदारांच्या संगनमताने निर्णय घेण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले आहेत। मात्र या आरोपांची अधिकृत चौकशी झालेली नसल्याने त्यातील सत्यता तपासण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेतील प्रशासकीय कारभारावरूनही गेल्या काही काळापासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। प्रशासक तथा आयुक्तांच्या काळात महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाते का? जनतेच्या पैशाशी संबंधित निर्णयांमध्ये पारदर्शकता आहे का? निविदा, प्रक्रिया आणि सेवा नियमांचे पालन होते का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लोकशाही की प्रशासकीय हुकुमशाही असा सवाल उपस्थित करण्यात येत असून महत्त्वाच्या निर्णयाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। दादासाहेब फाळके स्मारकाचा वापर व्यवस्थापनासंदर्भातील धोरणात्मक निर्णयावरही आक्षेप घेण्यात आले आहेत। स्मारकाच्या खासगीकरणाच्या दिशेने निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत नाशिककरांच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित जागेबाबत कोणताही निर्णय घेताना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे। दिल्ली स्थित झेडटेक कंपनीशी संबंधित वेस्ट टू वंडर प्रकल्पाबाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। प्रकल्पासाठी वापरलेल्या साहित्याची खरेदी, जुन्या साहित्याची विल्हेवाट, पर्यावरणीय परिणाम आणि पुरातत्वीय नियमांचे पालन या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 29 एप्रिल 2026 रोजी ASI कडून स्टॉप वर्क कम रिमूव्हल नोटीस जारी करण्यात आली असताना त्यानंतर महापालिका प्रशासनाने कोणती पावले उचलली हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे। नोटीसीची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलिसांना देण्यात आली असल्याचे कागदपत्रात नमूद असताना प्रत्यक्ष काम थांबवणे, बांधकाम हटवणे किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काय केले गेले याची माहिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे। जर नोटीस प्राप्त झाल्यानंतरही संबंधित ठिकाणी काम सुरू राहिले तर त्याची जबाबदारी कोणाची याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान नगरसेवक राहुल दिवे यांनी स्थायी समितीत फाळके स्मारकाच्या सुरक्षा आणि संबंधित प्रश्नावर भूमिका मांडल्याने या विषयाला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले जात आहे। त्यांच्या भूमिकेचे नाशिककरांकडून स्वागत होत असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। या विषयावर आता महापालिका सभागृहातही सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी पुढे येत आहे। काही नगरसेवकांनी यापूर्वी हा विषय महासभेत मांडताना अडचणी आल्याची खंत व्यक्त केल्याचेही सांगण्यात येत आहे। मात्र आता कोणत्याही दबावाला बळी न पडता फाळके स्मारकाचा प्रश्न सर्व स्तरावर मांडला जाईल अशी भूमिका काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे। फाळके स्मारकाच्या कथित गैरव्यवहार आणि विकास कामांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र स्तरावर मोठे आंदोलन उभारण्याची चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे। या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी यांनी विविध राजकीय पक्षांचे गटनेते, महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री यांच्यासह संबंधितांना निवेदन दिल्याचे सांगितले आहे। नाशिकच्या विकासासाठी आणि ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। पांडवलेणीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामावर ASIने स्पष्टपणे काम थांबवा आणि अनधिकृत बांधकाम हटवा अशी भूमिका घेतल्यानंतर आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महापालिका प्रशासन हे बांधकाम प्रत्यक्षात हटवणार का? संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का? कामाचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार का? पुरातत्व विभागाची परवानगी न घेता काम सुरू झाले असल्यास जबाबदारी कोणाची निश्चित होणार आणि ASIच्या नोटीसीचे पालन झाल्यास कायदेशीर कारवाई कोणावर होणार? पांडवलेणी आणि दादासाहेब फाळके स्मारक हा नाशिकच्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे विकासाच्या नावाखाली कोणतेही काम करताना पुरातत्वीय, पर्यावरणीय आणि कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे। सार्वजनिक निधीचा वापर झाला असल्यास त्याची संपूर्ण माहिती जनतेसमोर ठेवली पाहिजे।
आणि नियमभंग झाल्यास संबंधिताची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे। एएसआयची नोटीस ही केवळ एका कंपाऊंड वॉलपुरती मर्यादित न राहता संपूर्ण प्रकरणातील निर्णय प्रक्रिया, परवानग्या, निविदा, खर्च आणि जबाबदारी याची चौकशी करण्याचा मुद्दा बनली आहे। पांडवलेणीच्या वारशाशी खेळणाऱ्यांवर कारवाई कधी ही आवृत्ती सर्व दिलेले मुद्दे एकत्र करून एकाच सलग बातमीत बांधली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या मेसेजमधील पुनरावृत्ती कमी केली आहे आणि आरोपांना थेट सिद्ध तथ्य म्हणून न मांडता आरोप दावा मागणी या पत्रकारितेच्या चौकटीत ठेवली आहे। झेड टेक प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली या कंपनीच्या कारनामा शासनाचे 24,37,00,000 रुपये खर्च, प्रदीर्घ कालावधीची 20 वर्षे, भाडे मासिक 1.23 अशा अल्पदरात का घेण्यात आला, हे कसे निर्माण होते असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे। तसेच शासकीय विश्रामगृह येथील चाललेल्या कामाबाबत देखील संशय व्यक्त केला जात आहे। लक्ष या सभागृहामध्ये वेधू इच्छितो आणि पत्र देऊ इच्छितो। ऐकतो महोदय, सभापती महोदय, दादासाहेब गायकवाड फाळके स्मारक, दादासाहेब फाळके स्मारक, ते आमच्या इथं दादासाहेब गायकवाड पण स्मारकामध्ये आहे। दादासाहेब फाळके स्मारकाचं वेस्ट टू वंडर पार्कला आपण काही 43 महिन्यासाठी आपण हे भाडे तत्वावर देत आहोत। यामध्ये सभापती महोदय आपल्या माध्यमातून आयुक्त महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो की या दादासाहेब गायकवाड सभागृहाला बांधकाम विभागाच्या, विद्युत विभागाच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे। नाही, तुम्हाला दुसरं द्यायचे आणि दादासाहेब भुसे हे आमचे शिक्षण मंत्री यांनी सुद्धा डीपीडीसीतनं याला पैसे दिलेले आहेत आणि चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके आहे आणि त्यामध्ये खूप वेगवेगळे कारंजे असतील, लॉजिक आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आयुक्त महोदय 11 हेक्टर जागा आहे। 11 हेक्टर 75,000 जागा आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आपण एखाद्या संस्थेला देतोय, मान्य आहे आम्हाला, द्या तुम्ही, आमचं म्हणणं नाही, परंतु वेस्ट टू वंडर पार्क ही जी संस्था आहे यांनी दिल्लीचं गार्डन केलेलं आहे आणि मला माहित नाही का ते गार्डन कोणी बघितलंय का आपल्या इथं। त्यांनी जे दिल्लीचं गार्डन केलं ते कुठल्या तत्वावर केलं हे आपली टिकली सर्वांनी जाऊन पुणेचं गार्डन बघितलं। पुणेचा मी तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवते, पूर्ण महाराष्ट्रात त्याची कौतुक झाली आहे, मी पाठवते। मी 2च मिनिट माझं संपवतो मॅडम, मी तुम्हाला आणखी दिल्लीचा मी पाहिला, पण पुणेचा पाहतो, पुण्याचं नाही केलं यांनी, नाही यांनी फक्त दिल्लीचं केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचा आयुक्त महोदय, माझा साधा प्रश्न आहे, महायुद्धाचा मुली आयुक्त महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे, गमतीचा भाग नाही, परंतु मुळात हे डॉक्टर उद्यान विभागाने ठेवायलाच नको होतं, हे मेजरचा विषय आहे। याच्यामध्ये आयुक्त महोदया आपलं त्या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत आपण तिकीट कलेक्शन करायचो। एक मिनिट ऐका, आपण तिकीट कलेक्शन करायचो आणि ज्यावेळेस ते अद्यावत होतं त्या तिकीट कलेक्शनला आपल्याकडे जवळपास महिन्याला 2-3 लाख रुपये जमायचे। आपल्याला 1% ते काम करणार या तत्वावर आपण दिलेलं आहे। क्षेत्र आहे आपलं, आपण इतर जे आपल्या वेगळे आहे, वेगळ विभागाचे लोक असतील, आपण कोणी हॉल मागितला, कुठची गोष्ट मागितली तर आपण त्यांना लेडीज एक्टर प्रमाणे त्यांना भाडं करायला करतो आणि लेडीज एक्टर प्रमाणे त्यांच्याकडून भाडा करतो। मागच्या सभापती तुमच्या वार्डामध्ये शाळा दिली, ती शाळा सुद्धा लेडीज एक्टर प्रमाणे दिली। मग जर महानगरपालिकेच्या एका दुसऱ्या इमारती आपण जर लेडीज एक्टर प्रमाणे देणार तर मग यांना 11 हेक्टर जागा आयुक्त महोदया आपण एवढ्या तुटपुंज भाड्यामध्ये का देतो आहोत, हा आमचा प्रश्न आहे। मुळात उद्यान विभागाच्या माध्यमातून उद्यान ते छोटंच आहे तिथे, परंतु इतर जो खर्च आपण करत आहोत तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आयुक्त महोदया या डॉक्टर आम्ही तुम्ही द्या, आम्हाला म्हणणं नाही, तुम्ही देऊ नका, आमचं म्हणणं नाही, ते व्यवस्थित राहायला पाहिजे। तुम्हाला सांगतो, दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण आणि सुरुवात त्यांनी केली होती आणि ते नाशिकचे भूमिपुत्र होते।
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का त्या दादासाहेब फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक याची पायाभरणीच माझ्या वडिलांनी केलेली आहे. यांचे वडील उपमहापौर होते, माझे वडील महापौर होते. त्यावेळेस भूमिपूजन आम्ही केलं आणि उद्दिष्टच आमचं होतं कारण नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे. तर आमचं उत्तर देताना एवढंच म्हणा की तुम्ही भाडं एवढं कमी का घेत आहात. 80% तुम्ही आणि ज्येष्ठ नेते कर्तव्यात एका त्याचा खुलासा केला तर बरं. आता पहिला प्रश्न होता की तो दिल्लीचा आहे, परंतु तुम्ही बघू शकता पिंपरी चिंचवड, पुणे एवढा मोठा आपण केला, एवढे पैसे बांधून पडले आहेत. तुम्ही मला सांगा गोदा पार्क 3 वर्षापासून बंद होता की नाही? आपण चालू शकलो का? आपण चालू शकलोच नाही. आज आपल्याकडे तिथून किती पैसे येत आहे? 1.5 कोटी. सभापती महोदय, आयुक्त महोदया, आपण जे तिकीट काउंटर केलेलं आहे ना, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की तिकीट आपल्या गार्डनसाठी आहे. त्याला खेटून त्याच्याच भिंती लागून बुद्ध स्मारक आहे. बुद्ध स्मारकाकडून तुम्ही जाण्यासाठी तिकीट घेऊ शकत नाही. पूर्वीपासून आता आपला विषयच नाही तिकीटचा. आपल्याला त्यांनी किती कमिट केले? 1,60,000. आपल्याला तेवढे त्यांनी तो लावेलच ना, परंतु आपल्या याच्यात बुद्ध स्मारकाला तिकीट जाऊ शकत नाही. आपण या अगोदरही नव्हतं. तो त्याला पण माहित आहे तो कुठे लावू शकतो कुठे नाही. बुद्ध स्मारकाला कोणीच लावत नाही. बुद्ध स्मारकाचा विषयच नाही इथे. बुद्ध स्मारकाची भिंत एकच आहे, हे बाजूबाजूला वेगळं आहे. त्याच्यामुळे या सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, आम्हाला मान्य आहे. मी तुम्हाला घेऊन जाणार, तुमची फॅमिलीला घेऊन जाणार, सगळ्यांची झालेला आपण जाऊ. ठीक आहे. सुट्टीच्या दिवशी तिथे आपण